पदावली न्यूमरिकल एक्सप्रेशन सोडवताना तुम्हाला हे कन्फ्युजन होतं का? अशा प्रकारचं जर उदाहरण दिलेलं असलं तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर वेगवेगळं येतं. चला हे गणित पहिले कोण सोडवून दाखवेल? चल स्वाती, बघूया आता स्वाती कसं प्रकारे उदाहरण सोडवते. चुकलेलं आहे उत्तर. अजून कोण सोडवेल? चल ताबिश, हेच उदाहरण सोडून दाखव. बरोबर आहे. स्वातीने जेव्हा हे गणित केलं तेव्हा ह्या गणिताचं उत्तर 20 आलं होतं आणि जेव्हा ताबिशने सोडवलं तेव्हा या गणिताचं उत्तर 14 आलेलं आहे. मग सेम उदाहरण आणि दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर वेगवेगळं आलं. कशामुळं? तर यामागे एक नियम आहे बॉडमास, कंचे भागू बेव. बॉडमास म्हणजे काय? ब्रॅकेट, ऑर्डर ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. गणितामध्ये जेव्हा ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन अशा अनेक क्रिया दिलेल्या असतात त्यावेळेस एक रूल असतो कुठली क्रिया पहिले करायची. तर ब्रॅकेट सर्वात अगोदर सोडून घ्यायचा, कंसामधली जी क्रिया आहे ती सगळ्यात अगोदर सोडवायची. त्यानंतर त्या गणितामध्ये जर स्क्वेअर, क्यूब किंवा एखाद्या संख्येची पॉवर आलेली असेल तर ती पहिले सोडवून घ्यायची. त्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन, सबट्रॅक्शन. आता हे कसं सोडवायचं ह्या रूल नुसार हे डिटेल आपण बघूया. बघा आता इथे मी तुम्हाला एक गणित दिलेले आहे. हे गणित सोडवताना कसा नियम वापरायचा आहे बॉडमासचा? तर पहिला नियम काय आहे? सॉल्व ब्रॅकेट फर्स्ट. दिलेल्या गणितामध्ये जो ब्रॅकेट आहे तो सगळ्यात आधी सोडवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये ब्रॅकेट कोणता आहे? बघा दोन ब्रॅकेट आलेले आहेत, दिसत आहेत. मग 18 वजा 6 किती होतात सांगा? किती होतात? 12. नंतर पुढची जी क्रिया आहे भागिले 5 सॉरी गुणिले 5 भागिले, ही जशाल तशी लिहिली आणि हा ब्रॅकेट पहिले सोडून घेतला. हा पहिले ब्रॅकेट सोडवायचा आणि हा पण सोडवायचा. तर ह्या ब्रॅकेटचे उत्तर काय येणार आहे? 5 वजा 2 काय उत्तर येईल? 3. ठीक आहे. सॉल्व ब्रॅकेट फर्स्ट, कंस अगोदर सोडवावा हे आपण सॉल्व केलं. त्यानंतर दुसरा रूल काय सांगतो बघा, अमंग डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन सॉल्व विचेवर ऑपरेशन कम्स फर्स्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट. डावीकडून उजवीकडे जाताना डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन यापैकी जे अगोदर येईल ते अगोदर सोडवायचे. मग इथं मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, अगोदर कोणती क्रिया आलेली आहे? मल्टिप्लिकेशन. गुणाकार क्रिया अगोदर आलेली आहे म्हणून ती अगोदर सोडून घ्यायची. 12 पंचे भागिले 3 जशाला तसे. याचं उत्तर काय येणार आहे? 3 आणि 60 ला भाग दिला काय उत्तर येईल? 3 दुने 6, 3 0 0 20 हे उत्तर आलेले आहे. समजलं? याच पद्धतीने आता हे दुसरं उदाहरण आपण सोडूया. याच्यामध्ये जे दोन ब्रॅकेट दिलेले आहे ते सर्वात अगोदर सोडून घ्यायचे. 5 त्रिक अधिक 2 वजा जशाल तसे. नंतर हा ब्रॅकेट सोडवायचा आहे. 8 वजा 3 5. आता बेरीज आणि वजाबाकी यापैकी डावीकडून उजवीकडे जाताना जी क्रिया अगोदर येईल ती अगोदर सोडवायची. मग अगोदर कोणती क्रिया आहे? बेरीज. 15 अधिक 2 17 वजा 5 किती येतं सांगा उत्तर? बॉडमास कंचे भागू नियम वापरून पदावली कशी सोडवायची, न्यूमरिकल एक्सप्रेशन कसे सोडवायचे समजलं? हे नियम लिहून घ्या वहीमध्ये आणि लक्षात ठेवा.